महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांच्या कल्याणाकरता अनेक योजना राबविल्या जातात, परंतु अधिकारी आणि पुढारी त्या योजनेपासून त्या शेतकऱ्याला वंचित करून स्वतःचा फायदा कसा करून घेतात याच्या उत्तम उदाहरण आहे तुमसर तालुक्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत सुरू असलेले काम। आज आपण यावर सविस्तर चर्चा करूया। मी गणेश राव आणि तुम्हा सर्वांच्या बीबीजी न्यूज तुमसरमध्ये स्वागत आहे। शेतकऱ्यांच्या शेतीची सुपीकता वाढावी व धरणाच्या पाण्याची पातळी वाढावी या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना कार्यान्वित केली आहे। या योजनेनुसार काय होतो तर त्या धरणाची गाळ काढण्याच्या काम किंवा कंत्राट एखादा NGOला देण्यात येते आणि मग त्या तालुक्यातील जो शेतकरी असते तो ती गाळ तिथून आपल्या शेतापर्यंत नेण्याची परवानगी त्या NGOला लेखी स्वरूपात मागतो। त्या NGOने कुठलाही 1 रुपया न घेता त्या शेतकऱ्याला ती गाळ त्याच्या शेतापर्यंत नेण्याची परवानगी द्यावी लागते। मग तो शेतकरी स्वखर्चाने ती गाळ तिथून काढते आणि तो आपल्या शेतामध्ये घेऊन जाते। याकरता सरकार काय करतो त्यात एक सर्वात मोठी चांगली गोष्ट सरकारची की शेतकरी जो खर्च करतो त्यासाठी त्याला हेक्टरी 37,500 रुपये त्याच्या खात्यामध्ये काही दिवसांनी जमा करतो। म्हणजे शेतकऱ्याचा दुहेरी लाभ आहे। एक तर त्याला जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी गाळे मिळाली आणि तो खर्चही मिळाला जो त्याला वाहतूक करण्यास लागलेला आहे। म्हणजे ही वास्तविक ही जी योजना आहे ही शेतकऱ्यांच्या लाभदायी आहे। जरी शासनाचा उद्देश हा शेतकऱ्यांच्या लाभासाठी असावा परंतु ही योजना सर्व कागदोपत्री राहते। असाच प्रकार तुमसर तालुक्यातील परसवाडा गावातील जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाच्या मालकीच्या तलावात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामामध्ये गैरव्यवहार होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केलेली आहे। परसवाडा या गावातील धरणाची गाळ काढण्याची जबाबदारी नागपूर येथील एका NGOला देण्यात आलेली आहे आणि ही NGO शासनाच्या धोरणाप्रमाणे शेतकऱ्याने गाळ्याची मागणी केल्यानंतर त्याला गाळ देण्यास नकार देत असल्याची माहिती मिळालेली आहे। वास्तविक पाहता जर शेतकऱ्याने ही गाळ मागितली तर ती गाळ त्या संस्थेने द्यायला पाहिजे, परंतु ही जी नागपूरची संस्था आहे ही त्या शेतकऱ्याला गाळ देत नाही। उलट ही संस्था त्या धरणातील गौण खनिज म्हणजे मुरुम, गिट्टी, बोल्डर हे सर्व काढून परस्पर खाजगी कंत्राटदाराला विकत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। या योजनेमध्ये असं आहे की यामधून जी माती, मुरुम आणि जो गौण खनिज निघेल ती शासनाची ज्या सुद्धा योजना सुरू आहेत, उदाहरणार्थ घरकुल आहे, एखाद्या रस्त्याचे बांधकाम सुरू आहे, एखाद्या धरणाचे बांधकाम सुरू आहे, तिथं ह्या धरणातून निघालेल्या सर्व गौण खनिज निशुल्क द्यायला पाहिजे। परंतु ही जी संस्था आहे ही कोणत्याही प्रकारे असं घरकुलवाल्यांना न देता शेतकऱ्यांना न देता परस्पर विक्री करत असल्याची माहिती मिळालेली आहे। म्हणजेच ही संस्था शासनाच्या कल्याणकारी योजनेच्या पूर्णपणे फज्जा उडवून परस्पर गौण खनिज विक्री करत असल्याची माहिती जी मिळालेली आहे ती माहिती अधिकाऱ्यालाही देण्यात आलेली आहे की ही या योजनेअंतर्गत या ठिकाणी काम होत नाही, परंतु त्या अधिकाऱ्यांना माहिती देऊनही त्याने राजकीय दबावापोटी कोणतीही यावर कारवाई केलेली नाही। या प्रकरणात अशी गंभीर बाब समोर आलेली आहे की जो अनुदान सरकार शेतकऱ्याला देणार आहे हेक्टरी 37,500 रुपये हा लाटण्याचा पूर्णपणे डाव सुरू आहे। ही संस्था काय करेल तर काही शेतकऱ्यांचा सातबारा घेईल आणि दाखवेल की आम्ही या शेतकऱ्यांना शेतामध्ये गाळ दिलेली आहे। मग हा प्रति हेक्टर जो 37,500 रुपये आहे हा त्यांच्या खात्यात जमा होईल आणि त्या शेतकऱ्याला 1,500 रुपये देऊन हा पूर्ण पैसा स्वतः उचलून घेईल असा हा डाव समोर आलेला आहे। जी योजना शेतकऱ्यांच्या लाभासाठी करण्यात आलेली होती तिचा पूर्ण लाभ अधिकारी आणि ती संस्था घेत आहे, तरी शासनाने याबाबत चौकशी करावी, शेतकऱ्याला ती गाळ पोहोचवून द्यावी व संबंधित संस्थेवर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे। हा संकल्प बहुउद्देशीय काम आहे जिल्हा परिषद तलावांच्या अंतर्गत ज्याला संकल्प बहुउद्देशीय यांच्या नावाने सेवाभावी संस्था तर आपले शेतकरी ते कुणाला देऊन राहिले आता तुम्ही? आता ते रोडावर टाकतात। कुठं रोडावर? हे तर ट्रक ते तुमसरकडे चालले सर्व, ते ज्यांना लागते ते आहेत। कोणाला दिले ना? नाव तर असेल एक दोन। मी नाही ते डिस्कस करू। कोण देते? यांचे ते ट्रक आहे त्यांना विचारा।
ही माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगावे आणि अशाच प्रकारची माहिती मिळवण्याकरता BBG न्यूज तुमसरला नक्कीच सबस्क्राईब करावे ही विनंती.